आतमध्ये पॉवर शेलर बस संघाकडून सलामीचे बॅटर पोहोचत आहेत. जॉन्टी आणि प्रणय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होती आणि गोलंदाजी ट्रॅकवर इथे मात्र आमंत्रित केलं गेलंय आकाशला. इथून मात्र आणलं गेलंय. आकाशवर जिम्मेदारी सोपवली गेली षटक क्रमांक पहिला इथून मात्र हाताळण्याची. चला वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. आम्ही सातत्याने म्हणतो की आज आयोजकांकडून सर्व काही मागा, पण वेळ कुणीही मागू नका ही नम्रतेची विनंती इथून मात्र असणार आहे. चला घाई करा, घाई करणं इथून मात्र तुम्हाला बंधनकारक आहे. यष्टी रक्षक चला इथून टायमिंग लावलेलं आहे, पण सध्या आपण सुद्धा सक्त ताकीद. फर्स्ट टायमिंग वॉर्निंग अथवा पोचवा, सेकंड पोचवा आणि नसेल ऐकत तर एक इशारा आमच्यापर्यंत पोचवा. आयोजकांनी त्या राईट्स तुम्हाला सर्व काही दिलेल्या आहेत. इथून पॅनल्टी अनाऊन्स केली जाईल, या गोष्टीच्या पण प्रत्येकाने घ्यायची आहे नोंद. आणि मॅन ऑफ दी मॅच आपण जसं पारितोषिक इथे मात्र आम्हाला पोहोचवलंय सन्माननीय व्यक्तिमत्वाने इथे पोहोचवलंय. आणि त्याच्या समवेत मराठीवाडा टीमचा एक खेळाडू आणि अनगाव संघाच्या एका खेळाडूने कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. बेस्ट बॉलरची ट्रॉफी ज्या व्यक्तिमत्वाने इथे मात्र पोहोचवली आहे आणि या शेलार नगरीमध्ये समालोचनासाठी पोहोचल्यानंतर आमच्यावर जीवापाड प्रेम करणारे व्यक्तिमत्व, जणू आमच्या घरातले व्यक्तिमत्व ते आम्हाला भासतात असे आमचे योगीजी वारगडे साहेब इथे उपस्थित होतात. वेलकम योगीजी वारगडे साहेब, आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. यावेळेस आपण इथून मात्र पाहत आहे हलक्या हाताने दिशा दर्शवली गेली आहे. टेक्निकल स्ट्रोक कन्वर्ट केला गेला आहे. चेंडू बाउंड्री लाईनच्या दिशेने जात असताना तारांबळ इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये उडताना क्षेत्ररक्षकांची पाहायला मिळाली आणि त्याचा फायदा घेत धावा इथे मात्र किती घेतल्या गेल्यात तर 2. पॉवर शेलारची अथवा जय बजरंगची मॅच सुद्धा योगेश वारगडे तिथपर्यंत सातत्याने पोहोचतात. आणि योगेश वारगडेंचा विचार केला तर त्यांच्या घरामध्ये एक लहान मुलगी आहे. त्यांची मुलगी ती पॉवर शेलार संघाची एक कट्टर समर्थक किंवा कट्टर फॅन म्हणून सातत्याने आपण पाहता दिला. कदाचित तीही मॅच ही लाईव्ह इथे मात्र पाहत असेल. यावेळेस व्हेरिएशन दर्शवलं. आपलं घरचं मैदान आणि घरच्या मैदानाचा चोरवाट्यांचा वापर पुरेपूर करत असताना चेंडू बाउंड्राईनच्या पलीकडे चौकार. बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार, बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार. चौकार आपल्याला इथे मात्र पाहायला मिळालाय. धावसंख्या चौकाराच्या बढतीने जाऊन पोहोचताना ती म्हणजे 6 या अंकावर धावफलक. चेतन नाईक लेट पण थेट फायनल डे मध्ये इथे पोहोचतायत. आपलंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आकाशच्या या दुसऱ्या चेंडूवर आपल्याला इथे मात्र एक करारी प्रहार पाहायला मिळाला आणि चौकार जाताना हा चेंडू पाहायला मिळालाय. अगदी फ्रेश माइंड, फ्रेश मूडमध्ये सकाळचं सत्र आहे. मी जसं पहिल्या मॅचला म्हटलं होतं कदाचित तेच वातावरण, तेच क्लायमेट आत्ताही पाहायला मिळतं आणि त्यामध्ये फ्रेश माइंड फलंदाजीचा अटॅक इथे मात्र पाहायला मिळाला आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये येऊ द्या, एक धाव येणं इथून मात्र गरजेचं आहे. धावा येणं गरजेचं आहे आणि सध्या तरी त्या धावा घेत असताना वाईट +1 टोटली 2 धावा इथून मात्र अंकित होतील आणि धावफलक 2 धावेच्या बढतीनं जाऊन पोहोचेल. ते म्हणजे आमचे गुणलेखक मित्र माहिती पोहोचवत आहेत. 8 या अंकावर धावफलक सध्या तरी जाऊ पोहोचत असताना संदीप भाऊ गरत फॅम टीम शेलार ब संघ पॉवर शेलार बी टीम मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते. पुढचा बॉल यावेळेस दिशा थोडीशी प्रॉपरली पाहायला मिळाली. टप्पा इथे मात्र प्रॉपरली पाहायला मिळाला गोलंदाजाचा आणि त्या अनुषंगानं चेंडू इतर मध्ये निर्धाव आपण पाहताय. चेंडू संपतायत 3, धावसंख्या 8. 3 चेंडूचा खेळ इथून मात्र संपुष्टात आलाय. पहिल्या षटकातील 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी राहतोय. अपील स्ट्रॉंगली पंचांचं ही हात आकाशाच्या दिशेनं. विकेटचं बटन, फलंदाज बाद. बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार, बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर, जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. जय बजरंग स्पोर्ट शेलार, जय बजरंग स्पोर्ट शेलार, जय बजरंग स्पोर्ट शेलार, जय बजरंग स्पोर्ट शेलार.
फलंदाज पायचीच्या स्वरूपात बाद होताना आपल्याला इथून मात्र पाहायला मिळालं आहे. जॉन्टीला परतावं लागलं तंबूच्या असला न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. मयुरेश मयुरेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू संपुष्टात येत आहेत आतापर्यंत गुणलेखक मित्र माहिती पोहोचवत आहेत. यस विनंती असेल मैदानातून सुद्धा पंचांचा इशारा पोहोचलाय. 38 सर्कल पार होण्याच्या आतमध्ये न्यू बॅटरनं मैदानाच्या आतमध्ये दाखल होणं गरजेचं आहे. अन्यथा जी काही कारवाई केली जाईल त्याला तुम्हाला आता मात्र सामोरं जावं लागेल. पहिल्या षटकापासून किंवा पहिल्या मॅचपासून आम्ही सातत्याने म्हणत आलो आहे वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. फायनल दिवस आहे आणि फायनल दिवसमध्ये फायनल डेमध्ये आपल्याला या मॅच उजेडातच खेळवायच्या आहेत. फायनल मॅचची उजेडातच खेळवायची आहे या गोष्टीची आपण नोंद घ्यायची आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार. षटकातील पुढचा चेंडू डिलिव्हर करायचा होता. कदाचित डावकुऱ्या आताच्या फलंदाजाला ही चेंडू डिलिव्हर करण्याची जी सवय ती थोडीशी कमी असावी. त्यामुळेच की काय थोडंसं कन्फ्युजन किंवा थोडंसं प्रेशर पाहायला मिळालं आणि हा चेंडू अचूक टप्पा धारण करून व्हाईट बॉलच्या स्वरूपात इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज आकाश तयार. पुढचा बॉल यावेळेस भिरकावून दिलाय. सेमी हेलिकॉप्टर इथे मात्र कन्वर्ट केला गेला आहे. तिथे मात्र कदाचित हेलिकॉप्टर क्षमस्व थोडासा टेक्निकल इश्यू आणि आम्ही तुमच्यापासून दूर होतोय. चला या षटकाला खूप सारा वेळ इथून मात्र खर्च केला गेलाय आणि त्यामुळे विनंती असेल की थोडीशी घाई करा. घाई करणं इथून मात्र बंधनकारक असेल. आकाशचे आत्तापर्यंत चेंडू संपलेत 5. अंतिम एक चेंडूचा खेळ अजूनही बाकी. पहिल्या षटक प्रगतीपथावर आपण पाहताय. धावसंख्या पॉवर शेलर संघाची 9 या अंकावर. पुढचा बॉल हलक्या हाताने इथून मात्र दिशा दर्शवली गेली आहे आणि तितक्या चाणक्य नीतीनं समोरून चोरटी धाव इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाले. षटक संपले क्रमांक इथून मात्र पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 10. आयोजन दमदार बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. थँक्यू सो मच. षटक क्रमांक पहिले संपले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 10 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचलाय. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या जर दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते ते एक चांगले शुभ संकेत इथून मात्र देत असताना गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज शैलेशने आणलं गेलाय. पहिलाच बॉल शैलेशचा एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून उडवलाय. बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू हा निघून जातोय. पॉवर शेलारचा पॉवरफुल चौकार 4. बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार. बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. जय बजरंग चषक शेलार गावाचा. थँक्यू सो मच. थँक्यू डीजे. गोलंदाज तयार. पुढचा बॉल शफलून खेळला गेलाय. या चेंडूला डीप क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. क्षेत्ररक्षक 2 तिथे मात्र जीवाच्या आकांताने प्रयत्न करतायत. सार्थकी लागतात का प्रयत्न लागले होते पण त्याच्यानंतर कलेक्शन बिघड झाल्यानंतर केलेली फेकी अचूक. रनआउटची विकेट फलंदाज बाद.
आहे. आपण क्षणाचाही विलंब न करता त्वरित नाणेफेकीसाठी इथे मात्र पोहोचायचं आहे. जय बजरंग सोनटक्के जय बजरंग सोनटक्के आणि साईराज कोसिंबे. चला टॉससाठी आपण त्वरित इथे मात्र पोहोचायचं आहे. गोलंदाज तयार, स्विच शीट करायचं होतं, व्हेरिएशन दर्शवायचं होतं, अनसक्सेसफुली इथून मात्र ठरलं आहे. इथून मात्र बॅटर 22 स्वरूपात मिळणारी एक धाव इथून मात्र आपण पाहत आहे. षटक क्रमांक द्वितीय प्रगतीपथावर आहे आणि दुसऱ्या षटकातील चेंडूंचा खेळ झाला आतापर्यंत. आमचे गुणलेखक मित्र माहिती पोहोचवत आहेत. तीन चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या 16. अचूक माहिती पोहोचवा. 4 चेंडूचा खेळ इथून मात्र संपलाय. धावसंख्या 16. गोलंदाज तयार, पुढचा बॉल भिरकावून देत आहेत, उडवले गेले, चेंडूला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या दिशेनं. हा ही चेंडू निघून जातोय. 1 बाउन्स क्लिअर करत पॉवर शेलार संघाचा पॉवरफुल स्ट्रोक. चौकार 4. बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार, बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. जय बजरंग चषक शेलार गावाचा. थँक्यू. धावसंख्या 4 या चौकाराच्या बढतीनं 20-20 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपल्याला इथून मात्र पाहायला मिळालंय. चला मॅच बॉल मैदानाच्या आतमध्ये पोहोचलाय. तोच चेंडू पाठवलाय जो आपण हे केलाय. त्यामुळं फलंदाज चला टाइम वेस्ट नकोय कुठल्याही प्रकारचा, कुठल्याही पद्धतीचं वेळेच्या बाबतीत. आता मात्र वेळ घेऊ नका ही विनंती असेल. आयोजकांची सूचना ती आमच्यापर्यंत पोहोचते. धावसंख्या 20-20 या अंकावर धावफलक. गोलंदाज तयार, व्हाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत इथे मात्र दर्शवतायत. एक धाव अंकित केली जाईल. धावसंख्या 21-21 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतं. 3 षटकांचा सत्र आहे तर 30+ धावसंख्या जाणं गरजेचं आहे. एक फायटिंग स्कोर उभा राहणं इथून मात्र गरजेचं आहे. पाहूयाच 30+ धावसंख्या जातील की रोखलं जाईल 30च्या आतमध्ये. सिंगल मिळत्या, सिंगल शिवाय काहीही मिळेल का? नाहीये. प्रयत्न तर स्ट्रायकरच्या फलंदाजाकडून झाला होता, पण तदनंतर जर का विचार केला तर नॉन स्ट्रायकरचा फलंदाज थोडासा धारादिर्ती पडताना इथे मात्र पाहायला मिळाला असं म्हणायला इथून मात्र हरकत नाही. हा षटक संपलाय क्रमांक 2चा. धावसंख्या 22. बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार, बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. जय बजरंग स्पोर्ट शेलार, जय बजरंग स्पोर्ट शेलार, जय बजरंग स्पोर्ट शेलार, जय बजरंग स्पोर्ट शेलार. पेयवाहक मैदानाच्या आतमध्ये पोहोचलाय. एक फक्त कारण असतं, एक मनसुबा जो खेळाडू कक्षामध्ये रचला जातो, जे प्लॅनिंग रचलं जातं ते कदाचित ते पोचवावं बॅटरपर्यंत या अनुषंगानं. म्हणूनच की काय इथून मात्र पेयवाहक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पोहोचताना पाहायला मिळतात. षटक क्रमांक द्वितीय प्रगतीपथावर आहे. धावसंख्या 22-22. दोन षटकांचा खेळ इथून मात्र संपलाय. धावसंख्या 22-22. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज. पुढचा बॉल यावेळेस तिसऱ्या षटकाची सुरुवातीचा जर का विचार केला तर व्हाईट बॉलच्या स्वरूपाने इथे मात्र फेकलं गेलंय. धावसंख्या 23-23. चला नेक्स्ट मॅच जय बजरंग सोनटक्के आणि त्याच्या विपक्षात दोन जय बजरंग सोनटक्के आणि साईराज कोसिंबे. चला त्वरित आपण पोहोचायचं. टॉस साठी उडवले गेले, चेंडूला दिली गेली आहे दिशा. चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे निघून जातोय सरळ. 4 धावा.
बलीच्या आशीर्वादानं आयोजन दमदार बजरंग बलीच्या आशीर्वादानं आयोजन दमदार जय बजरंग चषक थँक्यू सो मच डीजे. इथे मात्र चौकार आपल्याला पाहायला मिळालाय आणि या चौकाराच्या पडतीने धावसंख्या 27 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपण पाहत आहे. गोलंदाज तयार. पुढचा बॉल अतिरिक्त उंची धारण करणारा हा चेंडू नो बॉलचा इशारा पंचांनी दर्शवलाय. सिंगल मिळते या डबलच्या प्रयत्नामध्ये आणि इथे मात्र 2 धावा होतील का सक्सेसफुली. इथे मात्र पूर्ण यस नो प्लस टोटली 2 म्हणजे धावा इथून मात्र मिळतील. इथून मात्र 3 धावफलक 3 धावेने वधारताना जाऊन पोहोचताना 30 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचलाय. चेंडू संपुष्टात येतात. ऑफिशियली आतापर्यंत एक चेंडूचा खेळ झालाय म्हणजे पुढचा येणारा जो चेंडू आहे तो इथून मात्र पाहायला मिळतोय फ्री हिटचा. पाहूयात फ्री हिटच्या चेंडूवर कशा पद्धतीने कमाल केली जाईल. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार. षटकातील पुढचा चेंडू. नेक्स्ट बॉल या बॅस हलक्या हाताने दिशा दर्शवली गेली आहे. फ्री हिटच्या चेंडूवर पाहिजे तशी कमाल सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये घडताना पाहायला मिळालेली नाही आहे. सिंगल मिळते. धावसंख्या 31. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे आणि तिसऱ्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय. गोलंदाज तयार. पुढचा बॉल सिंगल मिळते. चला टीम साईराज कोसिंबे आणि जय बजरंग सोनटक्के तिसरं षटक संपायच्या आतमध्ये आपण पोचायचं इथे नाणेफेकीसाठी. गोलंदाज तयार. स्ट्रॉंगली अपील चेंडू यावेळी यष्ट्यांचा वेध घेणारा दांडी दांडी गुल. बजरंग बलीच्या आशीर्वादानं आयोजन दमदार बजरंग बलीच्या आशीर्वादानं आयोजन दमदार जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर जय बजरंग स्पोर्ट शेलार जय बजरंग स्पोर्ट शेलार जय बजरंग स्पोर्ट शेलार जय बजरंग स्पोर्ट शेलार. विकेटचं पतन फलंदाज पाद होताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळालाय. यष्ट्या उद्ध्वस्त करणारा हा चेंडू आपण इथून मात्र पाहिला. चेंडू संपतायत आतापर्यंत तिसऱ्या षटकातील 4 चेंडूचा खेळ संपलाय. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ अजूनही शेष. चला रोहित घाई करा. जयची जागा भरून काढण्याकरिता प्रतीकला मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र पाठवलं गेलंय. चला घाई करा विनंती असेल. कपिल चन्ने आजच्या दिवसामध्ये फायनल डेमध्ये पहिल्या दिवसापासून ते डायरेक्ट आता फायनल डेमध्ये इथे उपस्थित होत आहेत. तदनंतर इथे शुभागमन. ओहो यावेळेस आपण पाहताय थोडीशी चूक घडती आणि जय बजरंग चषकच्या फ्लेक्सला सलामी देणारा हा चेंडू चौकार इथे मात्र पाहायला मिळतोय. हे जय बजरंग चषक आपण पाहताय त्या जय बजरंग चषकाची इव्हन जोडी करण वाडगडे अगदी सकाळच्या 17 इथे उपस्थित होते. तदनंतर इथे मात्र निशालजी भोईन उपस्थित होत आहेत. वेलकम सुस्वागतम आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. इथे मात्र आपल्याला पाहायला मिळालाय चौकार. धावसंख्या चौकार 36. हो मिस करतायत यावेळेस रनआउटची विकेट. एकही धाव मिळणार नाहीये. षटक समाप्तीचा इशारा. षटक क्रमांक 3 संपले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 36 विजयाकरिता 37 धावसंख्येची आवश्यकता इथून मात्र भासती आहे. पाहूया 37 धावांची आव्हान इथून मात्र पार होईल का. कोशिंबे संघ इथपर्यंत पोहोचलाय. मी सोनटक्के संघाला विनंती करतो आपण त्वरित मैदानाच्या आतमध्ये पोहोचायचं आहे. बजरंग बलीच्या आशीर्वादानं आयोजन दमदार बजरंग बलीच्या आशीर्वादानं आयोजन दमदार जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर जय बजरंग चषक देऊन त्याचा लाभ देण्यात आलाय. शेलारगाव परिसरातील सर्व सार्वजनिक उपक्रमांमध्ये व आपत्कालीन परिस्थितीमध्ये जय बजरंग स्पोर्ट्स सर्व सदस्य आपली जबाबदारी सांभाळून भूमिका निभावत असतात. त्यांच्या नावाने स्पर्धा क्रिकेट प्रेमी क्रिकेट या सर्वांची आदरणीय सर्वांनी मला जीवन सर्वांचं शुभ
व्यासपीठाच्या दिशेने होताना आपल्याला जय बजरंग स्पोर्ट्स मागील 4 वर्षांपासून सातत्याने गाव परिसरात सामाजिक काम करत आहेत. प्रल्हादजी ते भोईर कामे साहेब आपलं पुढील मनपूर्वक प्रमाणे हार्दिक स्वागत. आरोग्य शिबिराच्या माध्यमातून नक्कीच मी वारंवार पुकार तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. कोशिंबे संघाचा कॅप्टन टॉसबॉक्समध्ये इथपर्यंत मात्र पोहोचलाय. मी सोनटक्के संघाच्या कर्णधाराला विनंती करतो आपण नाणेफेक कक्षामध्ये त्वरित जॉईन व्हायचंय. दुसऱ्या इनिंगचा पहिला चेंडू पडायच्या आतमध्ये जर का सोनटक्के संघाचा कर्णधार इथपर्यंत पोहोचला नाही तर समोरच्या संघाला नाणेफेक इथून मात्र विन देण्यात येईल. या गोष्टीची आपण इथून मात्र नोंद घ्यायची आहे. अशी सूचना आमच्यापर्यंत आयोजकांनी पोहोचवली आहे. ती सूचना पोहोचवण्याचं काम आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचतोय. सोनटक्के संघ जर लाईव्ह ऐकत असेल तर नाणेफेक कक्षामध्ये आपण त्वरित इथे मात्र पोहोचायचे. कृष्णाजी अधिकारी आणि केतनजी घरत इथपर्यंत पोहोचतात. वेलकम, सुस्वागतम, आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. भावेशजी भोईर इथे उपस्थित होत आहेत. सन्माननीय व्यक्तिमत्व आम्ही भावेशजी भोईर साहेब आपणास विनंती करतो आपण VVIP डाईसमध्ये सन्मानानं स्थानपन्न व्हायचं आहे. शेलार संघ बॅटर पोहोचलेत, त्याच्यानंतर पंच पोहोचलेत, पण आपलं क्षेत्ररक्षण अजूनही इथून मात्र सजलं गेलेलं नाही आहे. विनंती करतोय आपण कृपया करून इथे मात्र क्षेत्ररक्षण सजवून घ्या ही विनंती करतोय. सोनटक्के टीम कॅप्टन आपण द्वितीय षटकाचा पहिला चेंडू पडायच्या आतमध्ये आम्हाला रिपोर्टिंग करायचं आहे. अन्यथा इथे मात्र तुम्हाला टॉस समोरच्या संघाला विन दिला जाईल. सोनटक्के संघ मैदानात जरी पोहोचला असेल तर आम्हाला रिपोर्टिंग करायचं आहे. हात तरी वरती करा आपण पोहोचला असाल तर. आहे या धावत या. सन्माननीय प्रल्हादजी भोईर साहेब आणि योगेशजी वारगडे साहेब, भावेशजी भोईर, सुभाषजी भोईर, दिवेशजी भोईर या चौघही व्यक्तिमत्वांना आम्ही विनंती करतो पण टॉससाठी पोहोचायचं आहे. या आम्ही मान्यवरांना विनंती करतो आपण टॉस बॉक्समध्ये जॉईन व्हायचं आहे. प्रल्हादजी भोईर साहेब, योगेशजी वारगडे साहेब आणि त्यांच्या समेत भावेशजी भोईर साहेब आणि सुभाषजी भोईर साहेब मी विनंती करतो की आपण टॉस बॉक्समध्ये जॉईन व्हायचं आहे. नाण्याच्या दोन बाजू आहेत. एका बाजूने जय बजरंग चषक आणि अमित शेलारकर अशा नाण्याच्या दोन बाजू आहेत.
मान्यवरांच्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेक केली जाईल. कॉल येणार आहे कोशिंबे संघ आणि जय बजरंग असं कॉल आलाय अमित शेलारकर. नाण्याची बाजू पाहायला मिळते. मान्यवरांना विनंती असेल आपण बेस्ट ऑफ लक देऊन मुख्य व्यासपीठावर पुनश्च एकदा स्थानापन्न व्हायचं आहे. जास्त वेळ घेणार नाही आहे. सामना मैदानात ऑन आहे. नाणेफेक विन झाला काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण. धन्यवाद तुम्हाला बेस्ट ऑफ लक. आणि कोशिंबे संघ नाणेफेक विन झाला असता काय निर्णय असता? बॅटिंग. पण आता मनासारखा निर्णय वाटेल आलाय. चांगली फलंदाजी करा. बेस्ट ऑफ लक. वेगला आणलं गेलंय गोलंदाजी ट्रॅकवर आणि 3 चेंडूचा खेळ इथे मात्र संपलाय. धावसंख्या 8 या अंकावर धावफलक. म्हणजे पहिल्या षटकापासून अटॅक करायला इथे मात्र साखरोलीकरांनी सुरुवात केली आहे. अचूक शैली हेरली आहे की काय? स्ट्रॉंगली अपील मैदानाच्या आतमध्ये इथे पाहायला मिळाली आहे. लेग बायच्या स्वरूपात इथून मात्र 1 धाव मिळते. एकेरी धावेने धावसंख्या जाऊन पोहोचताना आपल्याला इथून मात्र 9 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपण पाहत आहे. चांगला अटॅक मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी फलंदाजीचा आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतोय. चार चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या 9 या अंकावर धावफलक. चला विवेक घाई करा. पॉवर शेलार ब संघ खूप सारा वेळ आपण इथून मात्र खर्च करताय. जरा घाई करणं बंधनकारक असेल. गोलंदाज या षटकातील पुढचा बॉल यावेळेस खेचून मारलाय. याही चेंडूला दिली गेली आहे. इथून मात्र सलामी आपल्या घरच्या प्रेक्षक राजा समोर सध्या तरी कूट पाडत असताना गोलंदाजांवर बॅटर. बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार. बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. काय पाहते बजरंग स्पोर्ट शेलार गाव आपण इथून मात्र पाहताय. या मैदानाचा विचार केला तर 1986 पासून आपल्याला इथे मात्र पाहायला मिळते. हे मैदान इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतं आणि या शेलारचा आम्ही सातत्याने उल्लेख तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. षटकार आलाय. धावसंख्या षटकाराच्या बढतीनं 15 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना इथून मात्र आपण पाहत आहे. चला चेंडू व्यवस्थापक चेंडू द्या पाठवून ही नम्रतेची विनंती असेल. शेलार गावाचा विचार केला तर क्रिकेटची पंढरी म्हणून सुद्धा शेलार गावाकडे पाहिलं जातं. त्यानंतर योगेशदादा वारगडे इथे उपस्थित झालेत. जर का विचार केला तर कुस्ती सुद्धा या गावामध्ये आपण पहिली तर 100 वर्षापासूनचा अधिक इतिहास कुस्तीचा या गावाला आपल्याला पाहायला मिळतो. विभागातील भिवंडी शहरातील किंवा भिवंडीच्या नजदीकमधील सर्वात मोठा तुळशी विवाह या शेलार नगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. दहीहंडीमध्ये जर का आपण बघितलं तर दहीहंडीमध्ये सुद्धा हे आपल्याला मंडळ किंवा शेलार गाव अग्रस्थानी पाहायला मिळतं. खूप काही गोष्टी आहेत. आम्ही तुमच्यापर्यंत डेफिनेटली इथून मात्र पोहोचू. षटक क्रमांक पहिल्या प्रगती पथावर आहे आणि या षटकातील पुढचा चेंडू घेऊन डिलिव्हर करण्याकरिता इथून मात्र विवेक सज्ज होईल. पाऊलांचा वापर सरळ बॅटनं सेफ झोन मधून चेंडूला ट्रॅव्हल केलाय. हा ही चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर आपल्या घरच्या मैदानामध्ये घरच्या प्रेक्षक राजासमोर सध्या तरी गुट पडलाय. पॉवरफुल बॅटिंग करायला इथे मात्र सुरुवात करत असताना सध्या तरी साखरोलीकर लगातार 2 चेंडू आणि 2 षटकार. षटक क्रमांक पहिला संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 21 या अंकावर धावफलक. बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार. बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. जय बजरंग स्पोर्ट शेलार. जय बजरंग स्पोर्ट शेलार. जय बजरंग स्पोर्ट शेलार.
षटक क्रमांक पहिल्या इथून मात्र संपलाय. पहिल्या षटकाच्या धावसंख्या 21 या अंकावर 12 चेंडू आणि विजयाकरिता आता मात्र 16 धावसंख्येची आवश्यकता इथून मात्र भासती आहे. एकवीस धावसंख्या धावफलकावर जोडली गेली आहे. विजयाकरिता 12 चेंडू आणि 16 धावसंख्येची आवश्यकता इथून मात्र भासती आहे. 12 चेंडू 16 धावा आणि 12 चेंडू हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी शेलारकरांची निराशा चेहऱ्यावर पाहायला मिळते, कारण घरच्या प्रेक्षक राजासमोर या पद्धतीने अटॅकिंग बॅटिंग होणं आपल्या गोलंदाजाला थोडंसं निराशाजनक डेफिनेटली असू शकतं. गोलंदाज तयार. पुढचा बॉल हलक्या हाताने दिशा दर्शवली गेली. गॅपमधून चेंडूला ट्रॅव्हल केलाय बाउंड्री लाईनच्या दिशेनं. धाव घेणारा हा चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे निघून जातोय आणि धावफलक चौकाराच्या बढतीनं जाऊन पोचताना आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतं ते म्हणजे 25 चौकार आपल्याला पाहायला मिळालाय. समीकरण चेंज होत असताना 11 चेंडू आणि विजयाकरिता आता मात्र 12 धावसंख्येची आवश्यकता इथून मात्र भासते. धावसंख्या 25 या अंकावर धावफलक स्थिरावत असताना गोलंदाज तयार. हो विक्रमध्ये परिवर्तन. निर्धाव फेके डॉट बॉल आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतोय. धावसंख्या 25 या अंकावर स्थिरावत असताना समीकरण चेंज. 10 चेंडू विजयाकरिता आता मात्र 12 धावसंख्येची आवश्यकता. गोलंदाज तयार. पुढचा बॉल खूप वेळ चेंडू हवेमध्ये. यावेळेस झेलला आहे संधी. प्रयत्न होता चांगला. आपण बघितलं तर चेंडू बाउन्स झालाय. आधी स्वतःला सांभाळ मित्रा, तदनंतर चेंडूला सांभाळ, असंच म्हणीन. खूप साऱ्या घटना टेनिस क्रिकेट विश्वचषकामध्ये आपण इथून मात्र पाहिल्यात. त्यामुळे विनंती असेल की आधी स्वतःचं शरीर आणि स्वतःला सांभाळून तदनंतर चेंडू सांभाळा. 2 धावा इथे मात्र पूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या 2 धावेने जाऊन पोहोचताना 27 या अंकावर विजयाकरिता 10 धावसंख्येची आवश्यकता अजून इथे मात्र भासती आहे. 9 चेंडू विजयाकरिता 10 धावसंख्येची आवश्यकता. गोलंदाज तयार. पुढचा बॉल यावेळेस इथून मात्र उडवला गेलाय चेंडू. 1 बाउन्स क्लिअर करत क्षेत्ररक्षण होताना इथून मात्र आपण पाहताय सिंगल मिळतीया. सिंगलला धावसंख्या 28 या अंकावर धावफलक. 9 धावसंख्येची आवश्यकता विजयाकरिता अजूनही इथून मात्र भासते. येणारे चेंडू शेष असतील 8 आणि विजयाकरिता 9 धावसंख्येची आवश्यकता. जसे जसे चेंडू कमी होतील तसं तसं दडपण इथून मात्र वाढायला सुरुवात होईल. काय घडेल काय बिघडेल येणारे 8 चेंडू इथून मात्र दर्शवतील. एक मोठा फटका आला तर सामन्यामध्ये कदाचित इथून मात्र थोडंसं चित्र पालटताना इथून मात्र या मॅचचं पाहायला मिळेल. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज सुशांत आपल्याला पाहायला मिळतोय. चला घाई करा. ॲक्रेलिक ट्रॉफीज इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. निर्धाव फेकी या चेंडूची आवश्यकता आहे. खरं तर इथे मात्र टीम पॉवर शेलार संघाला चेंडू संपतायत. आत्तापर्यंत 5 अंतिम आपण पाहताय चेंडू संपुष्टात येत आहेत. इथून मात्र 5-7 चेंडू विजयाकरिता 9 धावेची आवश्यकता. यस कमबॅक कदाचित कमबॅक सुशांत इज बॅक असं इथून मात्र म्हणायला हरकत नाही आहे. या चेंडूंची आवश्यकता आहे. षटक संपलाय. क्रमांक 2चा 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्थिरावती 28. विजयाकरिता 6 चेंडू 9 धावसंख्येची आवश्यकता.
शेवटचं अंतिम षटक, महत्वाचं षटक साईला इथे मात्र आमंत्रित केले गेलं आहे. षटक क्रमांक 3 आणि शेवटचा हाताळण्याकरिता 6 चेंडू विजयाकरिता 9 धावसंख्येची आवश्यकता इथून मात्र भासतीये. 6 चेंडू 9 धावा, 9 धावा आणि 6 चेंडू हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र आपण पाहत आहे. चला घाई करा पॉवर शेलर ब वेळेच्या बाबतीत. 6 चेंडू 9 धावेची आवश्यकता. 6 चेंडू 9 धावा, 9 धावा आणि 6 चेंडू हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज साही इथून मात्र सज्ज होतोय. गोलंदाज साई तयार. षटक क्रमांक 3 पहिलाच बॉल नो प्लस. इथे मात्र पॉवरफुल देखना स्ट्रोक. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. दिवाळी झाली आहे, बोनस मिळाल्या. टोटली 7 धावा. बलीच्या आशीर्वादानं आयोजन दमदार, बजरंग बलीच्या आशीर्वादानं आयोजन दमदार. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. संख्या या 7 धावेच्या बढतीने जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतीये. 35 या अंकावर धावफलक विजयाकरिता 6 चेंडू आणि आता मात्र फक्त आणि फक्त 2 धावेची आवश्यकता. नो बॉल आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतोय. फ्री हिटचा येणारा हा चेंडू. गोलंदाज तयार. बदल आली त्या इथे मात्र दर्शवलं गेलंय आणि हाही फ्री हिटचा चेंडू होता. कदाचित असं वाटलं बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू ट्रॅव्हल होईल. औपचारिकता शिल्लक होती. 2 धावा इथे मात्र पूर्ण झाल्यात आणि धावफलक 2 धावेच्या बढतीनं जाऊन पोहोचताना पाहायला मिळाले. 37 सामना विजयशी ठरतोय. इथे मात्र टीम साक्रोली संघ जिंकलेल्या संघाचं अभिनंदन, हरलेल्या संघाचं कौतुक. 3500हून अधिक लोकांची तपासणी करून 147 लोकांचे मोतीबिंदू व 22 लोकांचे इतर मोफत ऑपरेशन जिजाऊ संस्थेच्या सहकार्याने करण्यात आले. 759हून अधिक लोकांना चष्मे वाटप करण्यात आले. प्रत्येक वर्षी परिसरातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांना मोफत वयवाटप उपक्रम जय बजरंग स्पोर्ट्सच्या माध्यमातून राबविले जातात. रक्तदान शिबिराच्या माध्यमातून